राज्याच्या अन्न व प्रशासन आयुक्त पदाचा तुकाराम मुंढेंनी नुकताच कारभार स्वीकारला। मात्र सध्या पाहायला गेले तर राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या त्यांच्याकडून धडक अशी कारवाई करण्यात येते। पुण्यामध्ये देखील अशी प्रकारची बरीच कारवाई जी आहे ते होत आहे। त्यांच्या या धडक कारवाईमुळेच एवढ्या वर्षात त्यांची जवळपास 25 पेक्षा जास्त बदले झाल्याचं असं म्हटलं गेलेलं आहे। मात्र सध्या या कारवाईमुळेच त्यांचे राज्यासहित देशभरात त्यांची चर्चा आणि जे भेसळयुक्त असे काही कामं करतात किंवा अन्नात भेसळ करतात, गुटखा विकतात अशांचे धाबे दणनल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवरती तुकाराम मुंढे यांच्या कारवाईबद्दल MPSCच्या करणाऱ्या तरुणांना नेमकं काय वाटतं हेच आता आपण जाणून घेणार आहोत। काय सांगशील? एकीकडे तुकाराम मुंढे अशी प्रकारची धडक कारवाई करतात। हल्ली पाहायला गेलं तर हे त्यांचं पहिलं विभाग नाही आहे, ते कुठल्याही विभागात जावे ते अशा प्रकारची कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर मी महाराष्ट्राच्या वतीनं तुकाराम मुंढे साहेबांचे आभार मानतो, कारण त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनामध्ये कोणत्याही विभागात जाऊ द्या त्या विभागातला कुठंतरी प्रामाणिकपणे काम करून तिथला भ्रष्टाचार संपवण्याचं काम केलं आहे। परंतु हा जो अन्न आणि औषध प्रशासन विभाग आहे तो सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडित आहे। तुम्ही पहा, दुधामध्ये भेसळ आहे, अन्नामध्ये भेसळ, औषधामध्ये भेसळ, म्हणजे ह्या भेसळीमुळे कित्येक लोकांचे जीव गेले, म्हणजे लोक कॅन्सर खात होते का काय अशी परिस्थिती आहे। म्हणजे त्यामुळे आमचं तर असं म्हणणं की या आधीचे जे अधिकारी असतील, त्या खात्याचे मंत्री असतील, सचिव असतील, हे काय दिवे लावत होते इतक्या दिवस की हे सत्य तुकाराम मुंढे साहेबांनी बाहेर काढलं। जर तुकाराम मुंढे साहेब ह्या विभागाचे आयुक्त म्हणून आले नसते तर असंच हे सगळं चालू राहिलं असतं। लोकांच्या आयुष्याशी खेळ, आरोग्याशी खेळ ह्या लोकांनी मांडला गेला असता। आणि तुम्ही हेही पाहू शकता की ज्यावेळेस तुकाराम मुंढेंनी कारवाईचा धडाका लावला, ही भेसळ बाहेर काढली, तर त्यांच्या टीमवर हल्ला झाला। त्या व्हिडिओमध्ये येत आहे की गोळ्या घाला, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात। तर आमचं सरकारला, प्रशासनाला आव्हान आहे, जर तुकाराम मुंढे साहेब असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्रातील तरुण रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला सळो की पळू करून सोडेल, कायदा हातात घेईल। त्यावेळेस तुम्हाला परिस्थिती सांभाळणं अवघड जाईल। काल पुण्यामध्ये जेनजीचं आंदोलन झालं, तुम्ही पाहू शकता काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनात किती मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी झाला होता। हा सगळा तरुण तुकाराम मुंढे साहेबांच्या पाठीमागे आहे। आणि आम्ही तर आता इथून पुढे एक प्रघात चालू करणार आहेत की आम्ही कोणत्याही सरकारी ऑफिसला कुठंही निवेदन द्यायला गेलोत की आम्ही तुकाराम मुंढे साहेबांचा फोटोही सोबत घेऊन जाणार आणि त्यांना विनंती करणार की हा फोटो आता तुमच्या केबिनमध्ये त्या राजकारण्यांचे फोटो काढून तो लावा, मुंढे साहेबांचा फोटो लावा, म्हणजे तुम्हाला एक आदर्श मिळेल की प्रामाणिक अधिकाऱ्यानं काम कसं करायचं असतं। आणि ह्या माध्यमातून हे देखील मी सांगायची इच्छा आहे माझी की शेतकऱ्यांना कुठंतरी तुकाराम मुंढेंच्या माध्यमातून न्याय मिळतोय की ज्या प्रकारे दुधांमध्ये, दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होत होती ती भेसळ थांबलेली आहे आणि कुठेतरी शेतकऱ्यांच्या मालाला देखील भाव मिळत आहे। तुकाराम मुंढेंनी नुकताच कारभार हाती घेतलेला आहे। खरं पाहायला गेलं तर पहिल्या 4 दिवसातच जवळपास 100 लोकांना अटक करण्यात आलेली होती। मात्र त्याच्या आधीचे लोक काय करत होते असा साहजिकच प्रश्न उपस्थित होते, कारण की 4 दिवसात तुकाराम मुंढेंना प्रत्येक गोष्टीत किंवा प्रत्येक विभागात ज्या चुका दिसून येतात त्या आधीच्या विभागाचे जे कोणी असतील, अधिकारी असतील, त्यांना नाही दिसून आल्या का? नक्कीच। आज बघा तुम्ही की तुकाराम मुंढे साहेबांचं एवढ्या धडाडीचे निर्णय आणि एवढ्या कारवाईमध्ये आज आपल्याला ते माहीत झाले, याच्या अगोदरच माहीत आहे, पण आपल्याला पहिले जे आयुक्त होते ते आपल्याला माहीत आहेत का? नाही, नक्कीच माहीत, कोणालाच माहीत नाही, त्यांचं नाव पण नाहीत, कोण आहेत काय नाही। त्यांचं काय आहे की ते फक्त जेव्हा सण असतील, सणवाराला म्हणजे आपली दिवाळी असेल, पाडवा, जे काही सण असतील त्या सणालाच फक्त ते विभाग कारवाई केली होती आणि ती फॉर्म्युलेसाठी कारवाई असायची। पण आज असं आहे की मुंढे साहेब आल्यापासून आपल्याला मागच्या एका महिन्यामध्ये 100च्या पुढं कारवाई झालेल्या आहेत। तर हे अगोदर आपल्याला माहीत नव्हतं, त्यांना काय राईट्स नव्हते, पहिल्या आयुक्तांना काय हेच राईट्स होते ना, त्यांना पण असं नाही की यांना वेगळे राईट्स दिले गव्हर्नमेंटने, सेम तेच राईट्स आहे। फक्त कुठेतरी एक मानसिकता जी महाराष्ट्राला ह्या भ्रष्टाचाराने अधिकाऱ्यांनी ग्रासलेली आहे, त्या मानसिकतेला भेदून आज तुकाराम मुंढे साहेबांनी एवढ्या धडाडीची कारवाई करून प्रत्येक नागरिकाला प्रत्येक नागरिकाला त्यांनी न्याय दिलेला आहे ह्या गोष्टीमध्ये। की आज बघा तुम्ही की सर्वसामान्य त्या माणूस नागरिक त्या विभागाशी निगडीत आहे। आणि आज मार्केटमधून आपण जे कुठं पण साधं पनीर हॉटेलवर जेवण केलं, पनीर खातलं, तर पनीरमध्ये पूर्णपणे कॅन्सरचं म्हणजे केमिकलचं प्रमाण आहे। साक्षात आपण त्या कॅन्सरलाच आमंत्रण देतोय, आपण दररोज कॅन्सरच खातो। आज मार्केटमध्ये पनीर नाही आहे, हे का? हे म्हणजे शेकडो हजारो लोक आज ते वेस्ट फेकून देतात, कारण काय? ह्यांच्या भीतीमुळं। हे आज खरं तर बघायला गेलं तर हे म्हणजे खूप मोठे आभार मानतो आम्ही महाराष्ट्राचे नागरिक की तुकाराम मुंढे साहेबाचे, त्यांनी आम्हाला या कॅन्सरच्या विळख्यातून वाचवलेलं आहे। खरं पाहायला गेलं तर तुकाराम मुंढे सर जे आहेत त्या आधी दिव्यांग विभागामध्ये होते, त्यांची नुकतीच इकडे बदली झाली, पण तिथे देखील त्यांनी एक असा महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता, तसा आदेश काढला होता की बोगस प्रमाणपत्रांचा। मात्र त्याच्यावरून बरेच त्यांच्यावरती आक्षेप घेण्यात आले आणि नंतरनं त्याचं काय झालं ते माहीत नाही, पण मात्र त्यांची बदली
ठरल्याप्रमाणे नेहमी जसे ते निर्णय घेतात त्यांची बदली नक्की झाली. एकीकडे धडाडीचे निर्णय घ्यायचे आणि दुसरीकडे सारखी त्यांची बदली केली जाते, यावर काय सांगतो? आता ही तर बदली 21 वर्षामध्ये 25वी बदली साहेबांची आपण म्हणू शकतो. आणि देशाचे पंतप्रधान असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा अनेक असे मंत्री असतील की जे बोलतात की आपल्याला या देशाला, या राष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला हेच जे मंत्री आहेत हेच या तुकाराम मुंढे साहेबांसारख्या अधिकाऱ्यांसोबत खंबीरपणे न उभा राहता त्या लोकांसोबत उभा राहताना या ठिकाणी दिसतं. सो यामध्ये एवढंच बोलेल की सर्वजणांनी, सरकारने असेल किंवा देशातील प्रत्येक युवकाने, देशातील प्रत्येक नागरिकाने तुकाराम मुंढे साहेबांच्या सोबत ठामपणे या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. तेव्हाच ह्या गोष्टी कुठेतरी कमी होतील आणि भ्रष्टाचारमुक्त हा देश होईल. आता हा फक्त अन्न व औषध प्रशासन विभाग आहे, असे बरेच विभाग आहे जिथं भ्रष्टाचार होतात. प्रत्येक विभागात एक तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्याची गरज आहे का? यासोबतच राज्य सरकारचा तितकाच पाठिंबा असणं गरजेचं आहे का? नक्कीच. प्रशासन चालवताना आणि प्रशासनाचा गाडा हाकत असताना त्यामध्ये अधिकारी आणि मंत्री ह्यांच्या दोघांच्याही पाठिंब्याने लोककल्याणाची कामं केली जातात. लोककल्याण तेव्हाच होतं ज्यावेळेस त्याला शिस्त, त्याचबरोबर प्रामाणिकपणा आणि नियमांची कठोर पातळी हे ज्यावेळेस तिन्ही नियम एकत्र येतात त्यावेळेस काम चालू राहतं. त्या अधिकाऱ्याचं आत्मिक बळ वाढतं. का तर प्रशासन आणि नेते हे त्याच्या पाठीशी उभे आहेत. तो करतोय ते जनताच्या हिताचं काम करतोय. तुकाराम मुंढेंनी जे काम केलेलं आहे, तुकाराम मुंढे सरांचं एकंदरीत काम हे जनतेच्या हिताचं आहे. प्रत्येकाच्या ताटामध्ये शुद्ध अन्न जावं ह्यासाठी त्यांनी जी चळवळ केलेली आहे, त्यांनी ज्या पद्धतीने जेव्हापासून त्यांनी ह्या औषध आणि अन्न आणि औषध प्रशासनाचं ताबा हातात आल्यापासून त्यांनी इतक्या धडाडीने काम केलेलं आहे की अनेक भेसळयुक्त ठेकेदार जागा सोडून पळून गेलेले आहेत, अनेक जण अटक झालेले आहेत. ह्या सगळ्यांना न्याय द्यायचा असेल, प्रत्येक नागरिकाला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला तुकाराम मुंढे हवेच. कारण की शेतकऱ्यासाठी जसा तुकाराम येतो वारकरी समुदायासाठी, तसा हा इथल्या लोकांसाठी प्रशासनातला तुकाराम हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा, प्रत्येक प्रशासनातल्या नागरिकाचा एक विश्वास आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊयात आपण की तुकाराम मुंढेंची परत बदली झाली तर काय? नाही, तुकाराम मुंढेची जर आता पुन्हा बदली झाली तर मला वाटतं महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. कारण की त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचवला आहे, त्यांना आजार होण्यापासून वाचवलं आहे, त्यांना कॅन्सर होण्यापासून वाचवलं आहे. आणि शक्य नाही, आता तुम्ही पाहू शकता की काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून हे देशातील तरुण एकत्र झाला आहे, महाराष्ट्रातील तरुण एकत्र आला आहे. आणि कालचं आंदोलन तुम्ही पाहिलं की किती हजारोच्या संख्येने तरुण एकत्र आले होते. त्यांच्यासारख्या ह्या तरुणांना, नवीन जनजी पिढीला तुकाराम मुंढे म्हणजे आदर्श वाटतात, हिरो वाटतात. आणि अशा ज्यावेळा त्यांच्या हिरोला कोणी त्रास देईल किंवा हिरोला टार्गेट केलं जातं तेव्हा ही जनजी पिढी ही कुणाचंही ऐकणार नाही, रस्त्यावर उतरेल, जाडपोळ होईल आणि सरकारला सांभाळणं अवघड होईल. त्याच्यामुळे सरकारला आता तुकाराम मुंढेची 3 वर्ष त्या विभागावर तिथंच त्यांना ठेवणं गरजेचं आहे. आपल्यासोबत MPSCचे काही विद्यार्थी होते जे सध्या तयारी करतायत पुण्यामध्येच. त्यांच्याकडून आपण सध्या तुकाराम मुंढे जी कारवाई करतायत, धडक कारवाई करतायत, त्याबद्दल त्यांचं मत जाणून घेतले. यासोबतच आता जाणून घेताना त्यांनी म्हटलं की तुकाराम मुंढे आता जवळपास या विभागात जे आहेत ते 3 वर्ष म्हणून आयुक्त राहिले पाहिजे. कारण की बाकीचे जे भेसळयुक्त किंवा जे ठेकेदार आहेत त्यांना लाईनीवर आणण्यासाठी अशा प्रकारचा अधिकारी एखाद्या मोठ्या पोस्टवरती असणं गरजेचं आहे. मात्र पुन्हा एकदा त्यांची बदली झाली तर मोठं आंदोलन नक्कीच तरुणाईकडून छेडलं जाईल असं देखील एक शंका त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.